ज्या विद्यार्थ्यांना 2025-26 या वर्षामध्ये एम.एड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। यामध्ये आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघणार, त्यानंतर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, ॲडमिशन म्हणजे कॅपराउंड प्रोसेसला या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण बघणार आहे। तर बघू शकता जे ॲडमिशनचं पोर्टल आहे, आपण अगोदरच सांगितलं होतं बी.एडच्या व्हिडिओमध्ये की जे पोर्टल आहे सुरू करण्यात आलेलं आहे ॲडमिशन 2025-26। तर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये बघू शकता तुम्ही एम.एड हा जो कोर्स आहे या कोर्सबद्दल आपण संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर आता देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण ज्या येणाऱ्या अपडेट आहे ह्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। सर्वप्रथम बघू शकता की जे ऑनलाईन कॅप राऊंडची प्रोसेस असणार आहे यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे हे स्कॅन डॉक्युमेंट लागणार आहे, कारण की ही जी प्रोसेस आहे ऑनलाईन होणार आहे त्यामुळे। तर यामध्ये आपल्याला एक फॉर्म फिलअप करावा लागतो एम.एडसाठी 2025 या वर्षासाठी। तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट आपण सांगणार आहे की कोणकोणती लागणार। तर बघू शकता सर्वप्रथम विद्यार्थ्याला लागणार आहे एक पासपोर्ट साईज फोटो आणि डॉक्युमेंट्स हे स्कॅन केलेले पाहिजे आहे। मोबाईलवरून फोटो काढून डॉक्युमेंट्स अपलोड केलेले चालणार नाही, त्यामुळे बघू शकता की एक फोटो पाहिजे 20 KB ते 50 KBच्या मधामध्ये। त्यानंतर विद्यार्थ्याची सिग्नेचर हे लाईट पेपरवर पाहिजे, म्हणजे लाइनिंगवाला पेपर नको, प्लेन पेपरवर सिग्नेचर पाहिजे। आणि सिग्नेचरचा जो साईज दिलेली आहे ही सुद्धा 10 KB ते 20 KBच्या मधात आहे। तुम्ही जे डॉक्युमेंट्स आपण सांगतो ते एखाद्या सायबर कॅफेवरून स्कॅन करून सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला स्वतः फॉर्म फिल करायचा असेल तर। आणि जर तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जाऊनच जर फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट सायबर कॅफेवाला सुद्धा व्यवस्थित स्कॅन करून देऊ शकतो। त्यानंतर बघू शकता की बाकीचे डॉक्युमेंट जे राहणार आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला PDF स्वरूपामध्ये पाहिजे आहे आणि डॉक्युमेंटची साईज 500 KBच्या आतमध्ये, म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे हे 500 KBच्या आतमध्ये, जसे की 200, 300, 400, 450 या साईजमध्ये तुम्ही करू शकता। आणि संपूर्ण डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करावे लागेल। सर्वात प्रथम संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट्स, म्हणजे यामध्ये कोणत्याही कास्टचा उल्लेख नाही आहे, संपूर्ण विद्यार्थी। 1 नंबरचं डॉक्युमेंट्स B.एडची डिग्री मार्क मेमो, B.एड केलेला आहे तुम्ही, B.एडच्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागेल, पहिल्या सेमिस्टरपासून तर शेवटच्या सेमिस्टरपर्यंत। इयर वाईज असेल तर पहिल्या इयरपासून तर शेवटच्या इयरपर्यंत संपूर्ण मार्कशीट लागेल। त्यानंतर ज्यांनी DTED केलेलं आहे त्यांना संपूर्ण मार्कशीट, आणि जर केलं असेल तरच मार्कशीट लागणार आहे, अदरवाईज तुम्हाला लागणार नाही आहे। B.एड आहे तर B.एडवरच्या संपूर्ण मार्कशीट तुम्हाला लागेल। त्यानंतर बघू शकता ग्रॅज्युएशन, म्हणजे जेही तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे BA BCom BSc वगैरे जेही केलेलं असेल त्यांच्यासुद्धा तुम्हाला संपूर्ण मार्कशीट लागेल A to Z। त्यानंतर CET 2025चं तुम्हाला स्कोर कार्ड लागेल। त्यानंतर CETचा अप्लिकेशन फॉर्म, जो फॉर्म तुम्ही फिल केला त्याबद्दलची तुम्हाला जी प्रिंट मिळालेली आहे तो फॉर्मसुद्धा तुम्हाला लागेल। त्यानंतर बघू शकता की महाराष्ट्राचा रहिवासी यासाठी प्रूफ द्यावं लागेल, ते म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता। यामध्ये कोणाला कुठे अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। तर संपूर्ण विद्यार्थी ऑल कॅन्डिडेटसाठी एवढे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत। आता यानंतर आपण चेक करणार आहे की कास्ट वाईज कोणकोणत्या विद्यार्थ्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून संपूर्ण एज्युकेशन कंप्लीट केलं असेल त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा TC वर तुमचं जन्माचं स्थळ, म्हणजे तुमचा जन्म कुठे झालेला आहे या संदर्भात माहिती असेल तर तुम्ही TC सुद्धा देऊ शकता। ह्यामधून एक डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे, तर हे एक डॉक्युमेंट आणि ऑल डॉक्युमेंट्स हे तुम्हाला कंपल्सरी द्यावेच लागेल। त्यानंतर जर विद्यार्थी बाहेरच्या स्टेटमधून असेल तर या संदर्भात संपूर्ण जे परफॉर्मा दिलेले आहे जसे की ABCDE यामधून तुम्ही रीड करा, त्याबद्दलचं तुम्हाला एक प्रूफ द्यावं लागेल। आणि त्यानंतर बघू शकता जे विद्यार्थी SC आणि ST या कास्टमध्ये येत असेल, फक्त SC ST या 2 कास्टमध्ये जर येत असाल त्यांच्यासाठी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट लागेल। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, कारण M.एड आणि B.एड हे जे कोर्स आहे आता प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये घेण्यात आलेले आहे, त्यामुळे यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कंपल्सरी केलेलं आहे। जर तुम्ही अप्लाय केला नसेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकता। ऑनलाईन फॉर्म भरा, समाज कल्याण ऑफिसला जाऊन सबमिट करा, त्यांच्याकडून रिसिप्ट घ्या, रिसिप्टवर आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरू शकतो। आणि आपल्याला बघू शकता सेकंड राऊंडपर्यंत चान्स देण्यात येईल की तुम्ही तोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी आणून देऊ शकता, म्हणजे सेकंड राऊंडपर्यंत, तर तुम्हाला थोडा वेळ मिळणार। त्यासाठी जर अप्लाय नसेल केले तर अप्लाय करा, आणि जर काढली असेल तर काहीही गरज नाही आहे, मग तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे।
त्यानंतर बघू शकता VJ, DT, NT, NTमध्ये A, B, C, D, त्यानंतर OBC, SBC, SCBC संपूर्ण कास्टसाठी डॉक्युमेंट्स बघू शकता. तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा कंपल्सरी आहे, कारण ॲड म्हटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर सेम जे आता आपण SC STला सांगितलेलं आहे तेच तुम्हाला रूल्स लागू आहे. तुम्ही अप्लाय करा, सेकंड राऊंडपर्यंत तुम्हाला चान्स आहे. आणि जर तुम्ही व्हॅलिडिटी काढलेली असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यानंतर एवढ्या कास्ट ज्या सांगितल्या या कास्टला लागणार आहे नॉन क्रिमिलियर. 31 मार्च 2026पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर लागणार आहे. नसल काढलं तर काढू शकता, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, परंतु लागणार आहे. तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल, नॉन क्रिमिलियर नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणार. तुम्हाला कास्टचा फायदा मिळणार नाही. फीसुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरीचे भरायचं काम पडू शकते. म्हणून हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहे, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. तर हे डॉक्युमेंट्स तुम्ही काढून घ्या, कारण की अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. त्यानंतर बघू शकता की ACBC जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अशा प्रकारे डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर जेही विद्यार्थी EWSमध्ये आहे त्यांना EWSचे सर्टिफिकेट, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर त्याबद्दलचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. म्हणजे रिझर्वेशन आहे, जर तुम्हाला कोणती रिझर्वेशन घ्यायची असेल तरच तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. जसं कोणी मायनॉरिटी असते, कोणी अनाथ असते, कोणी हँडिकॅप असते, या प्रकारे तुम्हाला जर रिझर्वेशन असेल तर तुम्ही रिझर्वेशन सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे. यामध्ये तुम्हाला कुठेही कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार. आणि एमएडबद्दल आपण या अगोदर अपडेट दिल्या नव्हत्या, म्हणजे देत नव्हतो आपण एमएडबद्दल, कारण की कोणत्याही विद्यार्थ्याची रिक्वायरमेंट नव्हती त्यामुळे. परंतु भरपूर जे विद्यार्थी आहे BEdचा जो आपण व्हिडिओ दिला आहे लास्टमध्ये डॉक्युमेंटबद्दल, त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की BEdबद्दल ॲडमिशन प्रोसेसबद्दल माहिती द्या. तर त्यामध्ये कमेंट्स बघितल्यानंतर आपण हे व्हिडिओ आता म्हणजे एमएडची सुद्धा प्रवेश आपण जो असणार आहे, म्हणजे कॅप राऊंडची प्रोसेस, एमएड ॲडमिशन 2025-26बद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. कारण की जर तुमच्याकडून कोणती अपडेट मिस झाली तर तुम्हाला कसं आहे, जे डेट दिले राहते त्या डेटमध्येच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करावी लागते. त्यामुळे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपडेट असतात, तर तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येईल आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की एमएडचा कॅप राऊंड चालू झालेला आहे, पहिला राऊंड लागलेला आहे, मेरिट लिस्ट लागलेली आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर ही जी ॲडमिशनची जे डॉक्युमेंट लिस्ट आहे ही सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार. तुम्ही एकदा बघू शकता, संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि एमएड ॲडमिशन 2025-26 या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि कॅप राऊंड सुरू झाल्यानंतरसुद्धा कॅप राऊंडचा जो फॉर्म असणार आहे रजिस्ट्रेशन, तो सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.